कात्रज कोंढवा रोड येथील इस्कॉन मंदिराच्या जवळ कान्हा हॉटेल शेजारी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा माननीय आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या मार्गदर्शनाने तसेच राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले। यावेळी कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील तसेच आमदार योगेश अण्णा टिळेकर, आमदार सुनील कांबळे, आमदार चेतन तुपे, आमदार भीमराव अण्णा तापकीर तसेच भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ पदाधिकारी आणि पुणे शहरातील तमाम नागरिक, अजिंक्य कुलकर्णी, शिल्पकार तसेच शिवप्रेमी मोठ्या संख्येने हजर होते। अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी कांताभाऊ राठोडसह संदीप जाधव, पुणे। यांच्या काळात दिवसाची सुरुवात व्हायची वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीच्या लोकांकडून। अगदी पहिला प्रहर यायचा तो जोशी जो आपला भविष्य आणि त्यानंतर यायचा तो म्हणजे डोक्यावर 2 वर्षाची पूर्ण गाव जागृत करत यायचा तो अर्थात श्रीकृष्णाचा अवतार म्हणजेच वासुदेव। मुख्यमंत्री साहेबांचा आगमन, त्यांच्या समवेत महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भीमराव अण्णा तापकीर, हडपसर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार चेतन दादा तुपे, सर्वांना विनंती करतो आपण स्थानापन्न होऊन घ्या, स्थानापन्न होऊन घ्या। एक आरोग्य दूत आमदार म्हणून त्यांच्याकडे आम्ही पाहतो ते सुनील जी कांबळे यांचंही मनापासून स्वागत। Yeah.
अनेक वेळा मी पाहिली पूर्ण होते देवेंद्र साहेबांची आणि सर्वांनी माझ्या दैवताचे स्वागत